राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने 4 महिन्यांची 4 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 हप्त्यांचे डायरेक्ट 6 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की आमच्या मागील हप्त्यांचे पैसे थकलेले आहेत, आम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नाही। तर त्या सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे, डिसेंबरच्या 18 हप्त्याचे, जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याचे आणि चालू महिन्याचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारे भरपूर तारखा उलटून गेलेल्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती कुठेतरी नाराज झाल्याच्या पाहायला मिळत होत्या। तर हीच नाराजी दूर करण्यासाठी एकत्रितपणे डायरेक्ट 4 हप्त्यांचे एकत्रितपणे 6 रुपये विस्तार सुद्धा होत आहेत। बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे 4.5 रुपये जमा केले जाणार होते, परंतु आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीच्या जवळपास जे विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं, तर या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 3 दिवसांचा शोकवाटा जाहीर करण्यात आलेला होता। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू होती। तर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये हे पैसे सोडण्यात आले नव्हते। यासोबत लाडक्या बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होते, भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होते। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो मागील हप्त्यांचे पैसे थकत आलेले होते, परंतु यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे थकणार नाहीत। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याचे, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा संपवली जात आहे। यासोबत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले नव्हते, तर त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपवली जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। फक्त ज्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील, ज्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, ज्या बहिणी खरोखर या 2026 सालामध्ये नवीन नियमांमध्ये बसत असतील, त्याच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, तर त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। म्हणजेच विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, तर या 4 महिन्यांचे हप्ते त्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा व्हायला पाहिजे होते, परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाला। डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे जानेवारी महिना अर्धा होत आलेला होता, त्यावेळी डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी हप्त्याची चिंता लाडक्या बहिणींना लागलेली होती आणि राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्यांना अर्धवट पैसे मिळालेले होते। काही बहिणी अशा होत्या की त्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते। मग त्यांना वाटलं की आपला लाभ बंद झाला की काय, आपल्याला या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे की काय, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये प्रश्नांनी काहूर केलेला होता। परंतु लाडक्या बहिणींनो सर्व प्रश्नांची उत्तरे आता भेटत आहेत, कारण लाडक्या बहिणींचे जे काही मागचे हप्ते थकीत होते, तर ते थकीत हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। तर आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा, लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु लाडकी बहिणींनो महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत, महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील, तर त्यांची प्रतीक्षा संपणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, यासोबत महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे
तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा केलं जाणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती उभा सुद्धा केलं जाणार आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी आमच्याकडे विचारपूस केलेली आहे की आमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केले की आम्हाला पैसेच मिळालेले नाहीत, मग ही लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे का, की आम्हाला पैसे येतील की नाही, अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली होती। तर बघा लाडक्या बहिणींना राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नवीन वर्षामध्ये महत्त्वाचे बदल होत असतात। यासोबत ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली असेल, ज्यांची केवायसी अर्धवट राहिलेली असेल तर त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो। आणि यासोबत लाडक्या बहिणींना जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले असतील तर तुम्हाला फक्त 1500 अधिक 1500 म्हणजेच तुम्हाला सुद्धा 3000 रुपये मिळणार आहेत। ज्या बहिणींना 1500 रुपये नोव्हेंबरचे मिळालेले असतील त्यांना डिसेंबरचे 1500, जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 असे 4500 रुपये मिळतील। ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 मिळालेले असतील त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये मिळणार आहेत। एकंदरीत सांगायचं झालं तर ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, म्हणजे ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते त्यांना मागील हप्त्यांचे पैसे, ज्यांना मिळालेले होते त्यांना पुढील हप्त्यांचे पैसे, तर अशा पद्धतीने हे वितरण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही। आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये योग्य पद्धतीने कार्यरत आहे। प्रत्येक बहिणीला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती जमा केला जात आहे। प्रत्येक बहिणीची प्रत्येक महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। कारण जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना हे कामे कोणकोणते आहेत तर ते आपण पाहणार आहोत। परंतु हे कामे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे, ज्यांचे गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यांनी गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करू असा शब्द दिलेला होता, तर तो शब्द सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। बघा लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता जर तुम्हाला सुरू ठेवायचा असेल, म्हणजेच प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये
रुपये सुरू ठेवायचे असतील, वर्षाला प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये जर तुम्हाला सुरू ठेवायचे असेल, मिळवायचे असतील, तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करतील त्यांना हे पैसे मिळत राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी याकडे दुर्लक्ष करतील तर त्यांना हे पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण बघून घ्यात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने दिलासा दिला जात आहे याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना नवीन वर्षामध्ये नवीन नियम लागू होत असतात. त्याचप्रमाणे 2026 सालामध्ये या लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू होत आहेत. तर हे नियम कोणकोणते आहेत, कोणकोणत्या नियमांचे पालन तुम्ही करायचे आहे त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक ऐकायची आहे. परंतु गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, कोणत्या नियमांतर्गत तुम्ही पात्र ठरलेले असायला पाहिजेत याची माहिती सुद्धा आपण देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमधून 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे. जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये येत असाल, मोडत असाल, तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पाहून घेऊयात. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीने महत्त्वाची कामे करायची होते, तर ती कामे कोणकोणती करायची आहेत किंवा होती तर त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाचं जे पहिलं काम करायचं होतं तर ते पहिलं काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे तपासायचं आहे. आता तुम्ही मानचाल की आम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती आलेला आहे, आम्हाला पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून येत आहेत, त्यामुळे आम्ही परत एकदा कशामुळे आधार कार्ड लिंक करायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर KYC सुरू होते. तर या KYC मुळे भरपूर लाडक्या बहिणींकडून आधार कार्डमध्ये काही चुका दुरुस्ती झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांची डीबीटी डिॲक्टिव्ह झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. बँकेचे काही अपडेट असल्यामुळे सुद्धा डिॲक्टिव्ह झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला कधी जरी बँकेमध्ये गेला तर आधार कार्ड लिंक आहे का, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे तुम्ही तपासायचं आहे. कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा जमा केला जात असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपली डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, तर या सर्व गोष्टी तपासायच्या आहेत. जर तुम्ही या सर्व गोष्टी तपासल्या तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. यासोबतच लाडक्या बहिणींना, आता काय तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेच नसतील तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मागील हप्त्यांचे पैसे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा दिला जात आहे. ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते तर त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा वाटप केले जाणार आहेत, विस्तांतर सुद्धा केले जाणार आहे. तर त्यासाठी काही कामे करायची आहे, तर ती कामे सुद्धा लगेच सांगतो. परंतु जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता, जानेवारी महिन्याचा 19 हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता असे टोटल मिळून 4 हप्त्यांचे पैसे मिळवायचे जर तुम्हाला असतील तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, तर आता सध्याच्या स्थितीला आपल्या सोबत अजितदादा नाहीत, कारण अजितदादांचा बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता येण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, परंतु यापुढे उशीर होणार नाही. राज्यातील सर्व निवडणुका संपलेल्या आहेत. राज्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, तर या निवडणुकांमुळे सुद्धा पैसे आलेले नव्हते. तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या निवडणुका सुद्धा संपलेल्या आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका होत्या, तर या निवडणुका सुद्धा संपलेल्या आहेत. त्यामुळे आता पैसे येण्यासाठी अडचण नाही. त्यामुळे सरकार डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500, डिसेंबरचे 1500, जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 असे टोटल मिळून 4 हप्त्यांचे 6,000 रुपये विस्तांतर करणार आहे. तर एकंदरीत
सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात याविषयी सुद्धा माहिती देतो। तर बघा लाडके बहिणींना पुणे शहरामध्ये ज्या ज्या लाडके बहिणी राहतात आणि आता या पुणे शहरामध्ये बघा सासवडचा परिसर असेल, कात्रज कोंडव्याचा परिसर असेल, यासोबत स्वारगेटचा परिसर असेल, शिवाजीनगर असेल, लोगाव विमानतळ असेल, खराडी बायपास असेल, या साईडला वरच्या साईडला गेलं तर दापोडे असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, तर या दोन्ही महानगरपालिकेमध्ये जेवढ्या पण काही लाडके बहिणी राहतात या पुणे जिल्ह्याअंतर्गत जेवढ्या पण काही बहिणी येतात त्या सर्व बहिणींना पैसे मिळतील। यासोबतच राज्यातील ज्या बहिणी मुंबई शहरातून आहेत तर या मुंबई शहरामध्ये सुद्धा हे पैसे मोठ्या संख्येने वाटप केले जातील। नागपूर शहरामध्ये सुद्धा पैसे वाटप केले जातील। अमरावतीत, परभणीत, बीडमध्ये, अकोल्यामध्ये, यासोबत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटी बहिणी राहतात। तर या सर्व 2 कोटी बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे। यासोबत लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेला होता की 2026 मध्ये बँकेचे काही नियम लागू झालेले आहेत का? तर बघा लाडक्या बहिणींना बँकेचा मिनिमम बॅलन्सचा रूल लागू झालेला आहे। खात्यामध्ये थोडीफार रक्कम ठेवा अन्यथा बँकेकडून चार्जेस आकारले जाऊ शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बँकेमध्ये हप्ता पडला की सर्व पैसे काढून आणू नका, थोडीफार रक्कम त्या बँके खात्यामध्ये सुद्धा ठेवायची आहे। तर एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता तुमच्या खात्यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकदाच तुमच्या खात्यामध्ये 4 महिन्यांचे 6,000 रुपये किंवा 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती न्यूज चॅनलने सुद्धा वर्तवलेली आहे। सूत्रांकडून त्यांना सुद्धा माहिती मिळालेली असावी त्या पद्धतीने त्यांनी अंदाज दिलेला आहे। तोपर्यंत महत्त्वाची कामे करा, लवकरच पैसे जमा होतील।